हे गाइस, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर आज काय गणेश चतुर्थी आहे. तर आजचा ब्लॉग आपण सकाळी मॉर्निंगपासूनच सुरुवात करत आहे. चला मग जे काही होतं दिवसभर ते दाखवतो, सांगतो. तर आता सध्या मळ्यात आलो आहे. हे खत मारायचं आहे. कुठे गेलं हे, आणि ह्या पाठीने हे पूर्ण जेवढं करणार खत मारायचं आहे. एकटा हे हात मारलो, एक पाठी मारलं आहे. अजून ते पूर्ण 50 किलोचं पोतं संपवायचं आहे. हे आहे 10-26 मारायचं आहे. मग एक ओळ मारले आता, अजूनही बाकी सगळं तेच आहे. त्या साईडला थोडं झालं आहे, एकटाच मारायचं आहे, कोण नाही सोबतला. होतं एक अर्ध्या तासात होतं सगळं मारायचं. त्याच्या आतच होतं आहे, पण हे पूर्ण माझा हात घाण आहे. तर फायनली सगळं झालं खत मारायचं. मग हे आहे बॅरल. या बॅरलमध्ये हातपाय धुवायचा, पाणी आहे आणि हे पाटी सगळं खतम. आणि तेवढंच खत राहिले तिथं. 4-5 किलो होत असेल. आणि आपली गाडी तिकडे पुढं आहे, ती लिंबा झाड दिसतंय तिथं. पूर्ण चिखलातून आणलं आहे गाडी. हे पोतं ठेवून 50 किलोचं 10-20. आता हे इथंच ठेवायचं आणि त्याला बांधून मग त्या पाठी ठेवून गाडीवर नेऊन तिथं ठेवायचं. मग हातपाय धुवून आपल्या शेताकडे. माझा हात तर पूर्ण घाण झालं आहे खतामुळे. 1 एकर पूर्ण झालं हे सगळं टोटल अर्धा तासात. लवकर झालं तरी, फास्ट मारलो आहे ना. तरी किती खत पडले, काय बऱ्यापैकी पडले. फायनली पोचलो घरी. कपडे पूर्ण घाण झाले खतामुळं. तर ते पिशवी वगैरे काय आणलं नाही, चावी बंद करायचं आहे विसरलो. तर आता हातपाय वगैरे धुवायचं. माझं पायाचा अवतार, कपड्याचा अवतार सगळं बिघडलं आहे आता. तर आता जनावर सोडले दोघांना आणि या साईडला आभाळ उठले. आणि सरळ ह्या रस्त्यावरून सरळ गेल्यावर 1 किलोमीटर नंतर तिथे गणपती येतं. पूर्ण हा एरियाचा तिथं बसतोय. मग तिथं दिसतोय 2 झेंडा. फोनमध्ये दिसतोय नाही, नक्की माहीत नाही मला, पण तिथं आहे. त्यामुळं काय नाही, पण संध्याकाळी बघू. गेलो तर आज, नाहीतर उद्या. आज काय शक्यतो नको वाटायला, पण बघू काय होतं. गेलं तर गेलो, नाहीतर नाही. आज काय पावसाचं वातावरण. मागच्या माझ्या बरोबर साईडला पाऊस आला आहे. तिकडे सध्याला पाऊस चालू आहे. आता मी इकडं वर आलो आहे वरच्या रस्त्याकडे. आणि ते आमचं कुत्रं तिथे गेलं आहे, तिथं रस्त्यावर थांबले. काय खास झालं वाटतं. येतं आहे ह्यांच्याबरोबर आणि कुठं तर बाहेरच फिरत आहे. ह्यांच्याबरोबर राहतच नाही आणि घरात पण एका जागेला टिकत नाही. काहीतरी कोण ह्यांच्याबरोबर आलं की मग थोडंफार टिकते, अर्धा तास थांबते ह्यांच्याबरोबर. नाहीतर एकदा गेलं की ह्यांना घरी घेऊन जातानाच येतं आहे परत. असलं आहे. आता तिथं थांबलं जाऊन. इकडं बघितलं आता वाजलेत रात्रीचे 8. आणि कसं बसलंय, उड्या मारायला आलं माझ्याकडे, आलं. आता इकडे गेलं परत. काम नाही त्याचं. काय अंधार झालं आहे पूर्ण. काय दिसेन झालं आहे फेस. घरात आहे मी सध्या. आता कुठं बाहेर जायचं म्हणून पण नाही, काही चेहरा पण दिसेना असं वळ आल्यावर. कधी बघेल ते जनावराकडे कसं करतोय आता. त्याला गप थांबलं ती आज शेपूट धरायला. आता त्यालाच जाऊन धरताय आता. मस्त करताय ॲक्शन. त्या तोंडाला नाग लावायला जाऊन. ऐ काय मस्त तुला ऐ हां, त्यालाच मारते अजून. त्याचं हाईट पण पोचत नाही, पण तिथेपर्यंत जाते अजून. हां काय ब्लॉग तेवढं मोठं नव्हतं, शॉर्ट होतं थोडं. काय आज मला टाईम भेटला नाही इकडं तिकडं. जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण उद्याचा ब्लॉग म्हणजे आजच्यापेक्षा चांगला आहे. अच्छा ब्लॉग.